गुड मॉर्निंग टू ऑल. मागच्या क्लासमध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस पाहत आहोत. त्यामध्ये पहिलं डिसीज पाहिलं आपण कॅन्सर, त्याच्यानंतर दुसरं पाहिलं आपण डायबिटीज. आता त्यानंतर आणखीन एक डिसीज बघूया जो आपला इन्फेक्शियस डिसीजमधला आय थिंक लास्ट डिसीज असावा, तो थर्ड इन्फेक्शियस नॉन इन्फेक्शियसमधला थर्ड डिसीज. ओके, तर तो आहे, त्याला म्हणू आपण हार्ट डिसीजेस. ओके, हार्ट डिसीजेस. तर हार्ट म्हटल्यानंतर आपल्याला लगेचच लक्षात येतो की एकच डिसीज असतो त्यामध्ये, तर तो कोणता डिसीज असणार आहे, येऊन जाऊन हार्ट अटॅक. ओके, तर तसं नसतं. हार्टमध्ये बऱ्याच प्रकारच्या टाईप्स असतात, डिसीजेसच्या टाईप्स असतात. ओके, त्यामध्ये हार्ट डिसीजेस कोणते कोणते असू शकतात, त्याला आपण म्हणू कोरोनरी हार्ट डिसीजेस, ओके. दुसरा टाईप असतो कार्डिओमायोपॅथी. आणि थर्ड टाईप असतं हार्टमध्ये अरिथमिया. याचे आहे तर अरिथमिया. ओके, तर असे तीन प्रकारचे डिसीजेस आपल्याला हार्टच्या बाबतीत दिसतात. त्यामध्ये जो फर्स्ट आहे हे जो कोरोनरी आर्टरी आहे, यामध्ये डिपॉझिशन ऑफ कोलेस्ट्रॉल इन कोरोनरी आर्टरी. ओके, डिपॉझिशन होतं या डिसीजमध्ये, होतं काय, डिपॉझिशन ऑफ कोलेस्ट्रॉल इन कोरोनरी आर्टरी. आणि हा जो दुसरा कार्डिओमायोपॅथी आहे, याच्यामध्ये हार्टच्या ज्या मसल्स होतात, ब्लॉक होतात, त्या हार्ट मसल्स आर ब्लॉक्ड. तुम्ही कार्डियाक मसल म्हणून देखील ओळखता याला, हार्ट मसल्सना. याच्यानंतर जो अरिथमिया आहे, त्यामध्ये काय होतं, जे हार्टचं जे बीटिंग असतं, दॅट इज कॉल्ड, आपण म्हणू ब्लॉकिंग ऑफ हार्ट पंपिंग. हार्ट बीटिंग थांबते, म्हणजेच पंपिंग थांबत असते ब्लडची. ओके, हे काही टाईप्सच्या हार्ट डिसीजेस आहेत. नुसतं हार्ट अटॅकच येत नाही, तर अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या डिसीजेस त्यामध्ये होऊ शकतात. ओके, तर याचं बेसिक रिझन काय असतो, या सगळ्या ज्या डिसीजेस आपण सांगतोय, हार्ट अटॅक नेमकं काय असतो ते आपण पाहूया. ओके, सगळ्यात पहिल्यांदा हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. हे तर समजतं आपल्याला, हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. आणि हार्टमध्ये जे आर्टरीज असतात, हार्टच्या आर्टरीज म्हणू आपण, त्यांना म्हणतात कोरोनरी आर्टरीज. ओके, कोरोनरी आर्टरीज, त्यांना म्हणायचं कोरोनरी आर्टरीज. हार्टच्या तिथं कोरोनरी आर्टरीज असतात. आणि मस्क्युलर ऑर्गन असल्यामुळं तो काय करतो, हार्ट मस्क्युलर ऑर्गन आहे, फंक्शन आहे त्याचं पंपिंग ऑफ
पंपिंग ऑफ ब्लड, राईट. तर हार्ट जो आहे किती वेळा पंप करतो, नियर अबाउट 72 टाइम पर मिनिट्स. ओके, 72 टाइम पर मिनिट. आता एवढं हार्टच्या एक नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये एवढं बीटिंग होतात पर मिनिट. 72 टाइम हार्ट जो आहे तो पंप करतो आहे. ब्लड पंपिंग करणं ॲक्च्युली काय असतं, तर बघा, ब्लड पंप करणं म्हणजे हार्ट जो आहे, हार्टची जी पंपिंग होते, पंप ब्लड विथ म्हणतोय आपण. काय काय असतं त्याच्याकडं, ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर काय असतात, न्यूट्रियंट्स असतात, ग्लुकोज असतं, बऱ्याचशा अमायनो ॲसिड्स असतात. ओके, एन्झाईम्स असतात, बरेचसे प्रोटीन्स असतात. ओके, एट्सेट्रा. आणि सो मेनी अदर युजफुल मटेरियल्स. त्यामध्ये आपण ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट हे दोन महत्त्वाचे घेतले. तर त्या न्यूट्रियंट्समध्ये आणि ऑक्सिजन हे जर आपल्या बॉडीला जर सप्लाय नाही झालं, आता हार्टचा एक शॉर्टमध्ये तुम्हाला रोल समजून घ्यायचा. विदाऊट थोडा वेळ आपण काय करायचं, श्वास नाही घेतला म्हणजे आपल्या लंग्सकडे ऑक्सिजन सप्लाय होत नाही. मग आपण असं थांबतं का, आपलं हार्ट का थांबतो, कारण आपल्या हार्टकडे ऑक्सिजनेटेड ब्लड जावं लागतो. तेव्हा मग हार्ट काय करणार, त्या ऑक्सिजनेटेड ब्लडमधून काही ऑक्सिजन, काही अमाऊंटमध्ये ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट तो त्याच्या सेल्ससाठी, जे मसल सेल्स आहेत त्याच्या सेल्ससाठी यूज करतो, आणि जे रिमेनिंग आहे ब्लड विथ ऑक्सिजन तो पंप करतो, राईट. हे फंक्शन आहे हार्टचं. आता हार्ट जेव्हा पंप करतो तेव्हा आपल्या बॉडीला, बॉडीच्या प्रत्येक सेलला न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड होतात, ऑक्सिजन प्रोव्हाइड होतो. तर याच्याशिवाय म्हणजे या सप्लिमेंटशिवाय हे जर सप्लाय नाही झालं तर आपल्याला कुठल्याच प्रकारचे वर्क करता येत नाहीत. तर हार्ट डिसीजेस होतात का, मूळचं काय कारण असतो त्यामध्ये. आता हे जर बघितलं आपण, हे डिपॉझिशन ऑफ कोलेस्ट्रॉल, याच्यावरून समजत असेल की ज्या आर्टरीज असतात बॉडीमध्ये, फक्त हार्टच्या सोडून जर तुम्ही बघितलं सगळीकडं आर्टरीज आहेत, वेन्स आहेत, त्याच्यानंतर आपल्याकडं कॅपिलरीज पण आहेत. तसंच हार्टला देखील ब्लड लागतो, हार्टच्या सेल्सना देखील काय लागतं, न्यूट्रिएंट लागतो, ऑक्सिजन लागतो. तर त्यांच्याजवळ पण आर्टरी असतील. ओके, तर त्या आर्टरीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या, सपोज करा ही आर्टरी आहे कोरोनरी, हे काय आहे, करोनरी आर्टरी आहे. आणि याच्यामधून नेहमी काय होत असतो, याच्यामधून ब्लड जो आहे तो फ्लो होत असतो. ब्लड, हे समजा ब्लड आहे, फ्लो होतो आहे. ओके, आता ब्लड फ्लो होत असताना जर हा कोलेस्ट्रॉल जो आहे जर समजा याच्यामध्ये डिपॉझिट झाला, इथं या साईडनं थोडंसं इंटरनली आणि या साईडनं थोडंसं अशा प्रकारचं हे डिपॉझिशन झालं. याला म्हणू आपण, काय म्हणू, डिपॉझिशन ऑफ कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतोय या ठिकाणी. मग अशा जो याच्यामुळे जे ब्लॉकेज आला इथं, जेव्हा आता ब्लड जो आहे तो फ्लो थांबतोय, ब्लड सप्लाय जो आहे तो कमी होतोय किंवा तेवढं होत नाही जेवढं व्हायला पाहिजे, अशा कंडिशनमध्ये मग त्या हार्टवरती प्रेशर येतो, त्या न्यूट्रिएंट्सची कमी पडते, ब्लड सप्लाय कमी होतोय, राईट. ब्लड सप्लाय कमी झाला म्हणजेच काय झालं, ऑक्सिजन डेफिशियन्सी होणार. ऑक्सिजन डेफिशियन्सी त्या हार्टला होणार, बॉडीला होणार, सोबतच न्यूट्रिएंट्सची पण डेफिशियन्सी होणार एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी, राईट. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला कमी पडतील. आता ते भरून आणण्यासाठी हार्ट काय करतो, हॅव टू वर्क मोर अँड मोर,
म्हणजे तो आणखीन जास्त स्पीडने पंप करण्याचा प्रयत्न करतो, याची स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करतो तो, म्हणजे बीटिंग जे आहेत त्या जास्त होतात. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की हार्टवरती एक प्रकारचं याच्यावरती काय होतं, एक प्रकारचं स्ट्रेस निर्माण होतं, त्याच्यावरती स्ट्रेस पडतं. आपलं जे हार्ट आहे त्यावरती स्ट्रेस पडला म्हणजेच काय होतं की स्ट्रेस पडला म्हणजे हार्ट अटॅक आलाच, असं होत असतं. काय झालं, ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ O2, we can say decrease the supply of blood, due to the decrease the supply of blood, that is the lead to deficiency of oxygen, deficiency of other nutrients, right? At that time heart perform more and more beating or work, that is lead to the stress on it. याच्यावरती स्ट्रेस पडणार आणि स्ट्रेस म्हणजेच त्यावरती हार्ट अटॅक येण्याच्या चान्सेस असतात. ओके, हा प्रकार आहे. तर याच्या मागे आता जे बाकी जे सांगितले की आपण हार्ट मसल्स जे आहेत ब्लॉक होतात कधी कधी, अशा आता हे ब्लॉकेज झालं मग इथं हार्ट मसल ब्लॉक होणार, त्यांना न्यूट्रिएंट्स नाही मिळणार, मग ह्याच्यामध्ये देखील हार्ट पंपिंग थांबणार. अरिथमिया म्हणजे काय, अरिथमिया म्हणजेच त्यांचं जे बीटिंग आहे हार्टची ती थांबत असणार आहे. तर अशा प्रकारचे डिसीजेस, आता हार्ट डिसीजेसपासून सावध राहणार कसं, आता काय हे पण हेरिडिटरी असतात हे आपल्याला माहिती आहे. आपण लिहिलं होतं की काही डिसीजेस ज्या आहेत त्या हेरिडिटरी असतात, जे आपल्या पॅरेंटल जनरेशनपासून आलेल्या असतात. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघूया या हार्ट डिसीजेसचं नेमकं कारणं काय असतात. ओके, आता याच्यापासून वाचण्यासाठी किंवा या डिसीजपासून, हार्ट अटॅक होण्यापासून किंवा हार्ट डिसीजेस वेगवेगळे जे असतात यांच्यापासून प्रिव्हेन्शन कसं करता येतं, की प्रिव्हेंट काय आहे, याच्यावरती मेजर्स काय आहेत. तर पहिल्यांदा त्या अगोदर रिझन्स बघू काय असतात. रिझन्स ओके, सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं जे असतं त्याला कोणी काही करू शकत नाही, तो म्हणजे हेरेडिटी. जर आपल्या जनरेशन टू जनरेशन चालत आलेलं असेल की आपल्या पॅरेंट्सना, त्यांच्या पॅरेंट्सना, म्हणजे आपल्या पॅरेंट्सच्या पॅरेंट्सना, आपल्या आजोबांना, पणजोबांना, ह्या सगळ्यांना जर हा डिसीज कॉमन आहे, फ्लो होता त्यांच्या जीन्स आल्या आपल्याकडं, तर हा डिसीज होईलच. ओके, फायनली तो भाग राहिला तो हेरिडिटीचा. पण तरी देखील आपण एक स्टेजपर्यंत, जोपर्यंत हेरिडिटी वर्क नाही करणार तोपर्यंत आपण काय करू शकतो, प्रिकॉशन्स कशा घेणार. तर याच्यावरती दुसरा रिझन सांगतो, तो बघा काय आहे, स्मोकिंग. स्मोकिंगमुळं नुसतं कॅन्सरच नाही होणार, तर तो आपल्या ज्या हार्टच्या ज्या बीटिंग्स आहेत, जे पंपिंग आहे त्याच्यामध्ये देखील त्याचा परिणाम होत असतो. याच्यानंतर दुसरं आणखीन बघा, अल्कोहोलिझम. अल्कोहोल कन्झम्पशन करणं, राईट. अल्कोहोलिझम म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल. दारू वगैरे पिणारे जे लोक असतात त्यांना पण हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. ओके, आता याच्यानंतर डायबिटीज पण आहे. डायबिटीज असेल तर हार्ट डिसीज होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. हायपर टेन्शन एक असतं, टेन्शन जास्त घेतलं किंवा स्ट्रेस म्हणू आपण त्याला, हायपर टेन्शन, we can say that is the stress. Okay, mental stress, that is the mental stress. कसला, मेंटल स्ट्रेस, डोक्यावरती जास्त ताण पडला म्हणजे स्ट्रेस होणं, मेंटल स्ट्रेस. याच्यानंतर
ओबेसिटी एक आहे. ओबेसिटी सगळ्यात महत्त्वाचं इथं बघा, ज्या लोकांचं ओबेसिटी जास्त आहे, लठ्ठपणा जास्त आहे, त्यांना याची भीती जास्त असते. हार्ट अटॅक येण्याच्या, आपण हे हार्ट अटॅक येण्याच्या चान्सेस का जास्त असतात, तर ड्यू टू ओबेसिटी, ड्यू टू हायपरटेन्शन और मेंटल स्ट्रेस, डायबिटीज, अल्कोहोलिझम, स्मोकिंग, हेरिडिटी. तर तो कॉमन आहे, ते कोणाला सोडणार नाही, कारण हेरिडिटी असेल तो तुमच्या आनुवंशिकतेवर डिपेंड करेल की कधी, हां, पण त्याला कधी येऊ द्यायचं किंवा त्या हेरिडिटरी कॅरेक्टरला एक्सप्रेस करण्या अगोदर हे जर प्रिकॉशन्स घेतलं तर मे बी चान्सेस आहेत की तुम्हाला तो हार्ट डिसीज एक्सप्रेस करणार नाही. तुमच्याकडं हेरिडिटरी तर आहे, तो पॅरेंटल जनरेशनपासून होत आलेला डिसीज आहे आणि तुम्ही वरून हे सगळं करताय, हे त्याला चांगलंच झालं उलट. म्हणजे त्याला लवकर येण्यामागचं म्हणजे येण्यासाठी तुम्ही आमंत्रित करत आहात की तुम्ही या, आमच्या खानदानी परंपरेमध्ये हाच डिसीज आहे. ओके, तर हे करण्याऐवजी जर यांना जर आपण टाळलं, या गोष्टी जर होऊ दिल्या नाहीत, तर मग अजून एक प्रॉब्लेम असतं, लॅक ऑफ एक्सरसाइज. लॅक ऑफ एक्सरसाइज हे खूप महत्त्वाचं आहे. एक्सरसाइज असणं गरजेचं आहे. चालणं, पळणं या गोष्टी जर नाही करत असाल किंवा करत नसतील, जे आपले पालक आहेत, आपले जे पॅरेंट्स आहेत, यांना आपण सतर्क करायचं की ह्या गोष्टी याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर आपण ह्या गोष्टी पाहतोय, त्यांना याची जाणीव करून द्यायची. काही जणांना माहिती नसतं की कशामुळं नेमकं होतोय. ओबेसिटी, आता ओबेसिटीमध्ये आता काही जणांचं म्हणतो की ओबेसिटीला आपण हेरिडिटरी पण सांगितलं आहे. ठीक आहे, हेरिडिटरी असेल बी, पण त्याला आपण हे एक पर्याय आहे, हे करायचं. हे बाकी गोष्टी, डायबिटीजमध्ये ओव्हर फीडिंग नाही करायची, ओव्हर फीडिंग पण नाही करायची, उगीचच खात बसायचं नाही. याच्यानंतर काय सांगतोय आपण की लिपिड्सचं कन्झम्पशन कमी करायचं, म्हणजे नॉन व्हेज वगैरे जे असतं, ओके, ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. म्हणजे ॲनिमलपासून मिळणारं जे फूड आहे, ॲनिमल सोर्स फूड, काय म्हणू आपण, फूड ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल हॅव कोलेस्ट्रॉल. म्हणजे यांच्याकडं कोलेस्ट्रॉल जास्त असतो. जास्त म्हणजे काय, जास्त असणारच, त्यांच्याशिवाय कोलेस्ट्रॉलशिवाय दुसरं काहीच नाही. त्यांना आपण कंझ्युम केलं तर आपल्याला तिथून एनर्जी भेटणार. तुम्हाला थोडंसं जाड होण्यासाठी काही जण खातात, परंतु ते त्यांना माहिती नाही की तो कोलेस्ट्रॉल नुसतं जाड बनवत नाही, तर तो जाऊन कुठंतरी ॲक्युम्युलेट पण होतोय. ओके, तर या गोष्टीकडं पण लक्षात ठेवायचं. ॲनिमल फूड जे आहे हे टाळण्याचा प्रयत्न करायचा जेवढं होईल तेवढं. व्हेजिटेबल्स खा. प्लांट फूड जे प्लांट सोर्सपासून मिळालेला जो फूड आहे, तो फूड कधीही कोलेस्ट्रॉल जो लेवल आहे तो देणार नाही. हां, एक आहे, प्लांटपासून जे आपण ऑइल जे बनवलं, सोयाबीन ऑइल वगैरे जे ऑइल असतात, ह्याच्यामध्ये मात्र थोडंसं कोलेस्ट्रॉल असतं इन द फॉर्म ऑफ ट्राय ग्लिसराईड. ओके, हे या प्रकारचं बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ऑइलमधून, ऑइल कन्झम्पशन. तर मग मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑइली फूड जे आहेत, कन्झम्पशन, ऑइली फूड जे आहेत ते अवॉइड करायचे. इथं मी हे पण लिहिणार, प्रिकॉशनमध्ये घेऊया आपण त्याला. ऑइली फूड कन्झम्पशन करायचं नाही, होईल तेवढं विदाऊट ऑइल कुकिंग तर वेल अँड बेटर, पण कमी तसं खाता येत नाही कारण आपल्याला ती सवय नाही. म्हणजे काय होणार की मिनिमम ऑइलचा वापर करणं हा एक पर्याय आहे. दीज आर द रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. ओके, नो व्हॉट आर द preventive measures
अँड ट्रीटमेंट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्सच बऱ्या, ट्रीटमेंटकडे जाता कामा नये, कारण ट्रीटमेंट फायनल स्टेज आहे, तिथं आपल्याला काय होईल काहीही सांगता येत नाही. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अवॉइड और आपण म्हणू अवॉइड और मिनिमाइज फीडिंग ऑफ ॲनिमल फूड जे आहे, ॲनिमलपासून मिळणारं फूड जे आहे त्याला मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करायचा. हा एक होतं. डू एक्सरसाइज रेग्युलरली. ओके. कंज्यूम व्हेजिटेबल्स. याच्यानंतर काय सांगू शकतो आपण, अवॉइड ऑइली फूड कन्झम्पशन. हे आपल्या कामाचे आहेत, खूप कामाचे आहेत, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं. काय बघतोय आपण, हे आहेत प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, लक्षात ठेवायचे, हे खूप कामी देतील. ह्यांना जर फॉलो केलं तर हार्ट डिसीजेस दूर राहतील. जर फायनली हेरिडिटरी जर काम केली तर त्याला नाही कोणी काही करू शकणार नाही. पण हेरिडिटीला आमंत्रण नाही द्यायचं. हे गोष्टी जर केल्या तर आपल्याला अवॉइड करता येतं. ओके. तर दीज आर द सम प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे ओबेसिटी नाही येणार जर आपण व्यवस्थित फूड कन्झम्पशन केलं, टाईम टू टाईम असेल, रेग्युलेशन असेल. ओके. अजून अवॉइड मेंटल स्ट्रेस, सगळ्यात महत्त्वाचं मेंटल स्ट्रेस हे येऊ द्यायचं नाही. कुठल्याही परिस्थिती असतील तर तिथं आपल्याला स्ट्रेस येता कामा नये. नाव व्हॉट आर द ट्रीटमेंट्स. याच्यावरती ट्रीटमेंट आहेत तशा हार्ट डिसिजेसवरती, पण त्या डिसिजेसमध्ये जे आहे तो धोका पण तितकाच असतो. तुम्हाला माहिती आहे हार्टवरती कुठल्याच प्रकारची सर्जरी करणं म्हणजे हे रिस्की काम असतं, तुम्हाला माहिती असेल. हार्ट डिसिजेस जे आहेत आपल्या बॉक्समध्ये असं फ्लोचार्टच्या माध्यमातून काही ट्रीटमेंट्स दाखवलेले आहेत. पहिलं ट्रीटमेंट बायपास सर्जरी आहे. याच्यावरती उपाय बायपास सर्जरीचा अर्थ काय होतो की इथून ओपन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू सपोज करा एक पाथ आहे, ही वेसल आहे जिथं ब्लड वेसल आर्टरी आहे करोनरी, ही ब्लॉक झाली असेल. हे आर्टरी आहे करोनरी, ही ब्लॉकेज आहे. याच्यामध्ये एक ग्राफ्ट इन्स्टॉल केलं जातं. याच्यामधून काय केलं जातं, हे जे ब्लड फ्लो होता इथं, ओके, हा थांबल्यामुळं याला जर आपण एक दुसरा मार्ग म्हणून याला साईडनं जर अशा पद्धतीने करता आलं, दॅट इज कॉल्ड बायपास सर्जरी. म्हणजे ब्लड फ्लो कंटिन्यू केला जातं बाय इन्स्टॉलिंग करोनरी आर्टरीसारखी वेसल. याचा बाजूनं ब्लड सप्लाय करणं, दॅट इज द बायपास सर्जरी. हा उपाय आहे जेव्हा ब्लड जो आहे सप्लाय कमी होईल, ब्लॉकेज होईल एखादी आर्टरी. ओके. देन सेकंड जे आहे ओपन हार्ट सर्जरी राहणार आहे. याच्यामध्ये ओपन हार्ट सर्जरी हा एक आहे उपाय. याच्यानंतर आहे इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर असतं. इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर.
कधी काही पीपल्सना हार्ट बीट्स जे आहेत त्या कमी होतात, तर त्या कंडिशन्समध्ये केलं काय जातं, एक मेटल असतं, मशीन असते एक प्रकारची हार्टची, त्यांचे पेस वाढवण्यामध्ये, त्यांचे हार्ट बीट्स वाढवण्यामध्ये मदत करत असते. तसं पण इन्स्टॉलेशन करता येतं. अजून एक असतं इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स ह्याच्यामध्ये काय केलं जातं की मेटल, एक प्रकारचं मेटल असतं जे वेसलमध्ये इन्स्टॉल केलं जातं. मेटल इन्सर्ट इनटू ब्लड वेसल, ओके, जेणेकरून ब्लड फ्लो व्यवस्थित व्हावा, अशा प्रकारचे ट्रीटमेंट पण असते. आणि हार्ट ट्रान्सप्लांटेशन हा एक उपाय आहे, पण हे खूप रिस्की असतं आणि आपल्याला ते शक्यतो होत नाही, कारण कोण आपला हार्ट डोनेट करणार आहे. तर हा एक उपाय आहे याच्यावरती, ट्रान्सप्लांटेशन, ओके, हार्ट ट्रान्सप्लांटेशन. हार्ट देखील आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. अँड अनदर ट्रीटमेंट इज एंजियोप्लास्टी. एंजियोप्लास्टीमध्ये त्या ब्लॉकेज झालेल्या ब्लड वेसल जी असती हिला ओपन केलं जातं. करण्याच्या पद्धतीला त्याला ओपन केलं जातं. तर अशा प्रकारच्या ट्रीटमेंटला एंजियोप्लास्टी असं म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट हार्ट डिसीजेस. हार्ट डिसीजेसमध्ये या काही ट्रीटमेंट आहेत, बट वी हॅव टू प्रिव्हेंट दीज ट्रीटमेंट ॲज वेल ॲज दॅट डिसीज ऑल्सो. डिसीज नाही झाला तर ट्रीटमेंटची गरज नाही पडणार. एकदा काय आपल्या हार्टमध्ये अशा ट्रीटमेंट झाल्या तर आपण खूप नाजूक होऊन जाणार. आपला हार्ट ऑलरेडी कसा असतो तुम्हाला माहिती आहे. तर मग या गोष्टी टळतील जर आपण व्यवस्थित प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रिकॉशन्स घेतल्या तर. ओके, दिस इज अबाउट आवर हार्ट डिसीजेस. अँड ऑल्सो दिस इज अबाउट आवर चॅप्टर नंबर 2. काही मेडिसिन्सविषयी माहिती दिलेली आहे. दॅट इन्फॉर्मेशन यू कॅन कलेक्ट बाय रीडिंग ॲज वेल ॲज बाय द यूज ऑफ गुगल और इंटरनेट. ओके, त्याच्यामध्ये काहीच नाही माहिती दिली. जेनेरिक मेडिसिन्सची, जे जनरल मेडिसिन्स म्हणून ओळखल्या जातात, आपल्याला कॉमनली अवेलेबल आहेत. त्यांचा फॉर्म्युला इझिली जो आहे तो आपल्याकडं अवेलेबल आहे. त्यांचं फिक्स अमाऊंटमध्ये त्यांचे रेट्स फिक्स केल्या जातात. आता लाईफस्टाईल पण दिलेली आहे. काही चेंजेस करायचे आहेत. लवकर उठणं, जसं की काही जणांना उशिरा झोपणं, उशिरा खाणं, उशिरा झोपणं, उशिरा उठणं, अशा काही सवयी असतात. त्या लाईफस्टाईल्स चेंज करायच्या. लवकर उठणं आणि तुम्ही होईल तेवढं लवकर, म्हणजे जेवण टाईमवर करणं, व्यवस्थित करणं, अभ्यास वेळेवर करणं, या जर लाईफस्टाईल थोड्याशा बदल केल्या तर देखील या डिसीजेसपासून, बऱ्याचशा डिसीजेसपासून वाचता येतं. सोबतच वॅक्सिनेशन आहेत. वॅक्सिन्सचा एक तुम्हाला वाटल्यास हॉस्पिटल्समधून लहान मुलांना जेवढ्या वॅक्सिन्सचं एक फ्लो चार्ट दिला जातो तो कलेक्ट करायचा आणि त्यामध्ये रीडिंग करायची, वाचायचं, माहिती स्टोअर करायची, कुठल्या एजमध्ये कुठलं वॅक्सिन दिलं जातं त्या चाइल्ड्सना, या गोष्टी इन्फॉर्मेशन्स कलेक्ट करायच्या. सो दिस इज अबाउट आवर चॅप्टर नंबर 2. Now you have to do exercise on chapter number 2, that is health and diseases वरती एक्सरसाइज आणि हार्टच्या या आजच्या नोट्स आणि सोबत त्या एक्सरसाइज या सगळ्या व्यवस्थितपणे बनवायच्या आणि चेकआउट करून घ्यायचं. मग आपण नेक्स्ट चॅप्टरला स्टार्ट करूया. ओके.